सर मोबाईलवरून डिस्कनेक्ट झाले होते. हां. सर आपण एक काम करूयात. परत मोबाईलचा इंटरनेटचा इश्यू आहे का इथे? अच्छा. सर तुम्ही आता ज्या टीव्हीच्या समोर किंवा लॅपटॉप कशाच्या समोर स्मार्ट टीव्हीच्या समोर बसलाय? अच्छा. सर पुढे येऊन ना इथे माईकचं बटन दाबा ना फक्त. बघूयात ह्याच्यातून आवाज येतोय का? ह्याच्यातून जर आवाज येत असेल तर मग मोबाईलची गरज नाहीये आपल्याला. हॅलो. हां सर येतोय, चांगला आवाज येतोय. ह्याच्यावरूनच मीटिंग करूयात आपण. ठीक आहे. आता मी आधी ना तुमच्या मुलांशी बोलून ना मुलांना मग फ्री करते सर. सर हां, मला सांगा सर, की ह्या काही दिवसामध्ये ना तुमची शाळा मला ऑनलाईन मी शिकवते तर मला दिसत नाहीये. तर काही रिझन आहे का? मुलं जॉइन नाही झाले? हां, नेटवर्क इश्यू होता. काय झालेलं? नेटवर्क इश्यू होता, रिचार्ज झालेलं नव्हतं. अच्छा. ओके. हां. रिचार्ज इंटरनेट काय झालेलं? नेट प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे कनेक्ट होऊ शकत नव्हतं. अच्छा, अच्छा, अच्छा. बरं. मुलांनो, मी आता तुम्हाला सांगते. मला सांगा तुम्ही जेव्हा-जेव्हा ऑनलाईन क्लासमध्ये जॉइन झालाय, अच्छा मला तुमच्यापैकी कोण-कोण ओळखतं? हात वर करा. अच्छा, 4 जण ओळखतात मला. हो, मला हेच उत्तर एक्सपेक्टेड होतं. अच्छा, मुलांना मी काय शिकवते? कुठला विषय शिकवते? विज्ञान. अच्छा, 9वी वाले मुलांनो उत्तर द्या. 9वी मध्ये आपला सध्या काय चाललंय? लास्ट क्लास जो तुम्ही अटेंड केलेला त्यावेळी मी काय शिकवलेलं जरा सांगा. बरं 10वी वाले सांगा. गेला क्लास तुम्ही जो पण केलेला त्यावेळी आपण काय घेतलेलं 10वी मध्ये? हां, मोठ्याने बोल. विद्युतधारेचे परिणाम. अच्छा. हो. ठीक आहे. अच्छा मला ना मुलांना फक्त जे खास करून 9वी-10वीचे मुलं आहेत त्यांच्याकडून हे उत्तर हवं. तुमची ऑनलाईन मध्ये तुम्हाला ज्या टीचर मॅथ्स शिकवतात त्यांचं नाव सांगा. आवाज तुटक चालतो मॅडम. पूर्ण आवाज येत नाही व्यवस्थित. आता येतोय सर आवाज? आता आला. हां, ठीक आहे. मी थोडा वेळ माझा कॅमेरा ऑफ करते. मी मुलांना विचारलं, मला जे ऑनलाईन 9वी-10वी वाल्यांना शिकवतात मॅडम त्यांचं नाव सांगा बेटा जरा. आठवतंय? नाही आठवत. आवाज स्पष्ट येत नाही, तुझं बोलणं समजत नाही. सर मग तुमचं मोबाईलने तुम्ही जॉइन केलेलं तर मोबाईलने पण तुमचं नेटवर्क जात होतं. कसं करायचं मग? अच्छा एक काम करूया. सर मी तुमच्या फोनवरती कॉल त्याच्यावर आपण बोलूया. म्हणजे हां, हे चालूच राहू द्या. हॅलो मॅडम आवाज येतोय? हां, आवाज येत असेल सर, पण आता एकाच रूम मध्ये ना मोबाईल जॉइन केल्यावर आवाज असा येत होईल का? मी नॉर्मल नाही, फोन एक मिनिट मी वरांड्यात जातोय. हॅलो. हां, सर. पण आता मुलं बोलू लागली तिकडून मुलांना माझा पण ठीक आहे आपण एक काम करूयात. सर माझ्या वरांड्यामध्येच मोबाईलवरून कनेक्ट करतो ना मी. हां, मुलांनाच वरांड्यात बोलवून घ्या तुम्ही. बिलकुल. मग टीव्ही मध्ये पण आहे ना तुमच्याकडून प्रॉब्लेम आहे मॅडम, आमच्याकडून नेटवर्क फुल आहे आता. माझा आता आवाज येतोय सर तुम्हाला? हो एकदम क्लिअर. हां सर, बघ माझं नेटवर्क पण आता येतंय ना, तर मुलांना वरांड्यामध्ये बोलवा मग. आपण इकडे या. मुलांनाच या ना वरांड्यामध्ये. सर्वजण पटकन.
हा मॅडम बोला आता. हा. मुलांनो, आता ना पटकन ना तुम्ही एक एक जणाने पुढे यायचे. आधी चला 2-2 जण पुढे या. ते बंद करा. 10वी वाले आधी पुढे या. 10वी वाले आधी मुलं पुढे या. हा हा. हम्म. हा, गेलं 10वीचे ना आता, स्टुडंट्स. गेलं. हा, मुलांना तुम्हा दोघांना मला विचारायचंय 10वी वाल्यांना. कोण मुली आहेत दोन्ही? नववी वाले. 10वी वाले पुढे या. तुम्हाला ऑनलाईन मध्ये शिकवलेलं समजतं का? सगळे विषय समजतात? बरं, मॅथ्स पण समजतं, गणित शिकवलेलं समजतं? अच्छा, गणित तुम्हाला ऑनलाईन जी टीचर शिकवते तिचं नाव माहितीये तुम्हाला मुलांना? वाचले तिथे नाव कधी? नाही माहिती, बरं काय हरकत नाही. बायोलॉजी किंवा केमिस्ट्री शिकवतात. आता बघा, विज्ञानासाठी तुम्हाला मी पण एक आहे आणि अजून एक शिक्षिका आहे. तर दुसऱ्याचं नाव आहे, त्यांचं नाव माहितीये का तुम्हाला? बरं, ठीक आहे. काही हरकत नाही मुलांनो. मला सांगा, तुम्हा दोघांना 10वी नंतर काय करायचंय? काय बनायचं? कशात करिअर बनवायचंय? इंजिनियर बनायचंय तुला. ओके. तुझं काय नाव आहे बेटा? रितेश राजू पावरा. ओके, रितेशला इंजिनियर बनायचंय. ठीक. व्हेरी नाईस. बेटा तुझं काय नाव आहे? सावित्री किशन सरडे. गायत्री. तुला काय बनायचंय? सावित्री. सावित्री, तुला काय बनायचंय बेटा? तुला क्रीडा शिक्षक बनायचे आहे. कशाचं शिक्षक? क्रीडा शिक्षक. क्रीडा शिक्षक. पीटी टीचर बनायचंय तुला. ओके ओके, ग्रेट. छान छान छान. एकदम युनिक नाव सांगितलं. अच्छा, आता 9वी वाले पुढे या. 9वी वाले पुढे या आता. हा, मुलांना तुम्हा दोघांना आज माहितीये तुमच्या टीचर्स, ऑनलाईन टीचर्सची नावं माहितीये तुम्हाला? नाही माहिती, बरं काय? मला शिकवलेलं समजतं, गणित समजतं, कारण गणित तर ऑनलाईन सोडवली जातात, तर समजतात ऑनलाईन जरी असली तरी. हो. ओके. इंग्लिश समजतं? इंग्लिश शिकवलेलं समजतं तुम्हाला? इंग्लिश ज्या मॅडम शिकवतात, मला वाटतं हिंदी मधून इंग्लिश शिकवतात तुम्हाला. नाही. इंग्लिश शिकवलेलं नाही समजत? अच्छा, बरं, ठीक आहे बेटा, ठीक आहे. अच्छा, मला सांगा, तुम्हा दोघांना काय बनायचंय? 10वी नंतर कशात करिअर बनवायचंय? पोलीस मध्ये जायचंय. तुझं काय नाव आहे बेटा? राजकिरण गजानन पावरा. अच्छा, ओके. आणि तुला बेटा? डॉक्टर बनायचंय तुला. ओके, ग्रेट. ठीक आहे. आता 8वीच्या मुलांना बोलवा. अच्छा सर, मी माझा कॅमेरा ऑन केलाय. आता पण माझा आवाज ब्रेक होतोय का मला जरा सांगा. हा, जर होत असेल तर मी आता क्लिअर येतोय ना? अच्छा, तुम्ही दोघं मुलांना एक एक जण मला नाव सांगा आधी. विद्या मंगलसिंग पवार. विद्या. बेटा तुझं काय नाव आहे? रसल बिस्ने पावरा. अच्छा, तुम्हा दोघांना काय बनायचंय? पोलीस मध्ये जायचंय. तुला बेटा? वकील बनायचंय. ओके, छान. तुमच्या शाळेमधून जरा मला वेगळे पण ऑप्शन ऐकायला मिळाले. व्हेरी नाईस. अच्छा, मला सांगा, तुम्ही दोघांना ऑनलाईन शिकवलेलं ज्यावेळी तुम्ही जॉईन करता त्यावेळी खरं समजतं का? अच्छा, आता इंग्लिशमध्ये तुम्हाला परत लाईव्ह शिकवण्यासाठी टीचर नव्हती आपल्याकडे, गणितासाठी पण नव्हती, तर रेकॉर्डिंग दाखवले जायचे. इंग्लिशचे जे रेकॉर्डिंग तुम्ही बघितले असतील ते समजत होते तुम्हाला? इंग्लिशचं नव्हतं समजत. आणि मॅथ्स? मॅथ्सचं थोडं थोडं समजते. अच्छा, सायन्स, विज्ञान समजते शिकवलेलं? विज्ञान समजते. बरं, ठीक आहे. ठीक आहे बेटा, तुम्ही आता ना तुमचं जे पण क्लास चालू असेल त्या वर्गामध्ये गेला तरी चालेल. अच्छा, मला सांगा, आता हे तुम्ही जे सर टीव्ही वरून तुम्ही जॉईन झालेलं होतं आधी, तर तो तुमच्यापैकी किती जणांना तो टीव्ही चालू बंद करायला येतो किंवा ऑनलाईन क्लास स्वतःहून लावायला येतो तुम्हाला? सगळ्यांनाच येतो. ओके, ठीक आहे.
ठीक आहे, तुम्ही वर्गात जावा मुलांनो, मग मी तुमच्या शिक्षकांशी बोलते. मग आपण तुमची गरज असेल तर मग मी सांगेन. ठीक आहे, आता तुम्ही वर्गात जाऊ शकता. तुमचा वर्ग नॉर्मल वाला चालू असेल ना, शिकवणीचा क्लास चालू असेल, तुम्ही तो जाऊन अटेंड करा. सर तुम्ही बसून घ्या, मग आपण बसलेलो आहे. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार सर, नमस्कार. सर मला ना म्हणजे महत्वाच्या गोष्टी आधी बोलायच्या आहेत. अच्छा मला सांगा सर, तुमच्या शाळेत ऑफिसर वगैरे विजिट करतात का? हा, प्रोजेक्ट ऑफिसर जे असतील ना तुमचे, ते हो शाळेमध्ये विजिट कधी मग करतात? विजिट करतात ना. आता शुक्रवारीच आले होते. शुक्रवारी आले होते. हम्म. अच्छा, बरं. सर मग ते प्रोजेक्ट ऑफिसर्सनी काय फीडबॅक वगैरे दिला तुमच्या शाळेसाठी? म्हणजे अ, दिला ना. हा, म्हणजे त्यांनी त्यांचं काही मत, काही सजेशन सांगितले असतील, कुठे कुठे हा, काय. बिलकुल बिलकुल. बरं, ठीक आहे. सर मला आता सांगा, सध्या तुमच्याकडे शाळेमध्ये हे डिजिटल ज्या गोष्टी आहेत, आता मगाशी तुम्ही जे जॉईन झालेला तो काय स्मार्ट टीव्ही आहे? तो स्मार्ट टीव्ही आहे माझ्याकडे. 2 स्मार्ट टीव्ही आहेत. हम्म. हा, आणि स्मार्ट टीव्ही वरून मी जॉईन झालो होतो, पण तुमच्याकडून नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे, अच्छा म्हणूनच अच्छा तिथं आवाज व्यवस्थित समजत नव्हता. अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे सर. ते नाही, ऍक्च्युली ना स्मार्ट टीव्ही वरती थोडंफार कदाचित ना आपल्या मोबाईल मधून ऑडिओचा जसं क्लिअर येतो, कधी कधी काही गॅजेट्स वरती ते ऑडिओ सिस्टीम पण परफेक्ट नसेल तर थोडंसं वाटतं. बरं, बघूया काहीतरी असेल. सर मग 2 स्मार्ट टीव्हीच्या ऐवजी तुमच्याकडे मग कम्प्युटर लॅब वगैरे आहे मुलांना कम्प्युटर हा, शिकवण्यासाठी? आहे ना मॅडम, आहे ना. मग कम्प्युटर किंवा लॅपटॉप्स वगैरे आहेत आपल्याकडे? आहेत ना, आहेत. माइंडस्पार्कचे आहेत. माइंडस्पार्कचे किती आहेत सर? 22 आहेत. 22 लॅपटॉप आहेत, पण ते सगळे वर्किंग आहेत का? हा, 20 वर्किंग आहेत. अच्छा, 20 वर्किंग आहेत. ओके, एकच खराब आहे. पण मग सर त्याला इंटरनेटचं वगैरे कसं? त्याला इंटरनेट नाहीये मॅडम. त्याला इंटरनेट नाहीये. हा पण मग हा कम्प्युटरचं त्यांना मुलांना आपण शिकवतो, एज्युकेशन देतो मग ते वापरून. हा, मग कम्प्युटरची जी लॅब आहे ना माझ्याकडे, हा, तर तिथे इंटरनेट आहे. ओके, लॅबमध्ये इंटरनेट आहे. हो हो, मग लॅबमध्ये इंटरनेट आहे. मग तुमच्या मुलांना हे आपलं बेसिक कम्प्युटरचं नॉलेज. बेसिक कम्प्युटरचं नॉलेज आहे ना, तेच चालू बंद करतात. नाही नाही, तसं नाही सर. बेसिक म्हणजे त्यांना MS वर्ड काय असतं, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, बिलकुल डॉक्युमेंट. बिलकुल बिलकुल. 6वी ते 10वी पर्यंत, 6वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना बेसिक बेसिक माहिती आहे. बेसिक माहिती आहे. कम्प्युटर टीचर आहे तुमच्या शाळेमध्ये? हा, हो हो. कम्प्युटर टीचर आहे. ठीक आहे, ठीक आहे सर, चांगली गोष्ट आहे. आता काही थोडेसे मी तुम्हाला जनरल क्वेश्चन्स विचारेल की आपल्या इथे लॅपटॉपची सुविधा आहे, पण समजा संध्याकाळी आपले काही सेशन्स घ्यायचे म्हटलं तर संध्याकाळी सेशन्स तुम्ही घ्यायचे म्हटले ना मॅडम, तर प्रॉब्लेम काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. माझ्या स्कूल बिल्डिंग आणि हॉस्टेल्स या वेगवेगळ्या अंतरावर आहे. हा, आई नो सर, आई नो. आता जी नेटची फॅसिलिटी आहे ती माझ्या कम्प्युटरला आहे इथे लॅबला, तिकडे आणि नसतं. त्याच्यानंतर डिजिटल बोर्ड्सला आहे. हम्म, त्याच्यामध्ये एका डिजिटल बोर्डवर तुमचं सेशन गुगल मीटने तुम्ही घेतात म्हणून ते चालतं. हम्म, दुसऱ्या याच्यावर गुगल मीट ओपन नाही होत. तो हम्म. LGचा टीव्ही आहे, त्याला काहीतरी इश्यू आहे. अच्छा. बरं, समजा मी लॅपटॉप्स त्या विद्यार्थ्यांना दिले, हम्म. तर तिथे नेट, त्या बिल्डिंगला नेट नाहीये. हा, त्याच्यानंतर मोबाईलने पुरवण्याचा प्रयत्न केला तर तिथे परिस्थिती अशी आहे की तिथे नेट अत्यंत कमी येतं. मोबाईलचं पण इंटरनेट हा कमी. हा, मग आता थंडीमध्ये त्या मुलांना आपण ग्राउंडवर तर नाही बसवू शकत. हा, बरोबर आहे सर, बरोबर. हा, मग त्याच्यामुळे आम्हाला तो प्रॉब्लेम येतो. आमचा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. हम्म, हम्म, हम्म. ठीक आहे सर, ठीक आहे. अच्छा सर मला सांगा, आपल्याकडे 11वी 12वी आहे का? नाही. 11वी 12वी नाहीये. आपल्याकडे प्रयोगशाळा आहे मुलांसाठी? हो, आहे. प्रयोगशाळा आहे. ओके, ग्रेट. सर 8वी 9वी 10वीचे विद्यार्थ्यांची पटसंख्या किती असेल? बघा, 8वीचे 10वीचे आहेत 42, हम्म, 8वीचे आहेत 45, 9वीचे हम्म. आहेत 45. अच्छा, म्हणजे चांगली आहे, पटसंख्या पण चांगली आहे आपली. सर एखाद्या कुठल्या सब्जेक्टसाठी टीचरच नाहीये असं आहे का? सध्या तरी नाही. सध्या सगळे. गणितासाठी होतं. गणितासाठी आतापर्यंत टीचर नव्हते. हम्म, हम्म. पण मग बर. ते आता आम्हाला बाह्य स्रोतातून मिळालेले. अच्छा अच्छा, ओके ओके, ठीक आहे सर. सर हे सगळे आदिवासी मुलं आहेत? हो. ओके, आणि पालक जे आहेत ते शेती करणार आहेत?
हा, मजुरी करणारे. अच्छा, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या थोड्याफार पण जमिनी पण नाहीयेत. असे 10% असतील. 10% पालक असतील ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी आहेत. ओके, बिलकुल. म्हणजे बरीच खालावलेली अवस्था आहे फायनान्शियली बघायला गेलं तर मग पालकांची. सर, मुलींच्या शिक्षणाला घेऊन पालक जागृत आहेत, म्हणजे मुलीला दाखला घालून कमीत कमी 10वी पर्यंत जिथे शिक्षण फ्री आहे तेवढं तरी शिकवतात मुलींना, त्याच्या पुढेही शिकवतात त्याच्या पुढे मुलं. हो हो. ओके, ग्रेट. सर, आता समजा तुमचे हे 45 मुलं पास आउट झाले 10वी मधून, हम्म. तर हे किती टक्के मुलं असतील की ज्यांनी समजा 12वी केली, ग्रॅज्युएशन केलं, पण नोकरीचं वगैरे कुठे काही जमलं नाही, तर मग ते त्यांचे पालक जसं मजुरी करतात किंवा शेती करतात त्याच्याच कडे वळले, असे किती टक्के असतील तरी? मला आता ह्या बॅचचं काही सांगता नाही येणार. तरी पण झालेल्या बॅचेस आपले, मला एवढं ओव्हरऑल विचारायचंय की व्यवस्थित शिक्षणाचा फायदा घेऊन काही छोटं मोठं का होईना करून स्वतःच्या पायावर उभे राहिले असे किती विद्यार्थी असतील, म्हणजे आपल्या गावाचा एकंदर विकास किती होतोय त्या हिशोबाने मी विचारलं. अंदाजे जर सांगायचं म्हटलं हम्म. तर 70%पेक्षा जास्त आहे. अच्छा, म्हणजे फक्त 30%च मुलांचं काहीच होत नाही म्हणून ते शेतीकडे वळतात, 70% तरी काय आता ना. हा अंदाज आहे, मी तुम्हाला फिक्स फिगर नाही बोलू शकत. बरोबर, म्हणजे बऱ्यापैकी चांगला रेट आहे, म्हणजे बिलकुल शिक्षणाचा त्यांना फायदा होतोय असं गृहीत. बिलकुल. ओके ओके सर. सर, आपले की नाही आता आठवड्यातून जे म्हणजे प्रत्येक आठवड्याला तर आपले रेग्युलर सेशन चाललेलेच आहेत, पण महिन्यातून एकदा फक्त आपले काही आता स्पेशल सेशन्स असतील. स्पेशल सेशन्स मध्ये आपण मुलांना हे इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, सायबर सिक्युरिटी, गुड टच, बॅड टच, ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांगीण त्यांचा उपविकास व्हावा म्हणून घेणार आहोत. तर तो महिन्यातून फक्त एकदाच असेल, मोस्टली शनिवारी असेल, सकाळी आपल्या रेग्युलर 10:30 ते 11च्या टायमिंगला, 10:30 ते 11:30च्या टायमिंगला वगैरे. तुम्ही लाईव्ह क्लास तर तसे जॉईन करताच, तर लाईव्ह क्लास जॉईन करतो आम्ही आमच्या डिजिटल बोर्डवर. हा, मग त्यावेळी पण इंटरनेटचा वगैरे इश्यू नसला तर लाईव्ह क्लासेस त्यावेळी पण मुलांना जॉईन करवा. पण हा, आता लाईव्ह तुमच्याकडे सगळ्या 150 8वी ते 10वीच्या मुलांना एकत्र नाही बसवता येणार लाईव्ह क्लाससाठी, हे ना. हो. तर मग ज्या मुलांना दाखवू शकता लाईव्ह त्यांना दाखवा, बाकीच्यांना मग आपली युट्यूब वरती रेकॉर्डिंग तर जातेच, तर युट्यूब चॅनल वरून पण ते तुम्हाला मिळून जाईल त्यांना दाखवायला. बिलकुल बिलकुल. हा, ठीक आहे, चालेल सर. माझे हेच काही जनरल क्वेश्चन्स होते, आणि दुसरं तर सध्या काही असं नाहीये. लॅपटॉपचं वगैरे बघू, मॅमशी डिस्कस करून आपलं कसं होतंय, तर जे पण काय असेल तुम्हाला कळवण्यामध्ये येईल मग तसं. तर सध्या मला फक्त जेवढं तुमच्याकडून कळतंय की आपल्याकडे गॅजेट्सची कमतरता तशी नाही आहे सच. जेवढे गॅजेट्स आहे तुमच्याकडे गॅजेटची कमतरता तशी नाहीये, पण कनेक्टिव्हिटीची कमतरता सध्या आहे. सध्या. तर तुम्हाला आणि त्याच्यानंतर पेक्षा इंटरनेटच इश्यू सॉल्व्ह केलेलं जास्त चांगलं राहील, है ना. हो. ठीक आहे, चालेल सर, मी ते नोट करते. आपलं तुमचं सर कोणतं घेतलंय? जिओ फायबर आहे ना म्हणाला तुम्ही? जिओ फायबर. हा सर, जिओ आणि जिओ फायबर. फायबर मला समग्र शिक्षाकडून मिळालेलं आहे. अच्छा, तर हे जिओ फायबरचा सर मग तुमचा मला वाटतं किती महिन्याचा प्लॅन, किती 399चा आहे का? 399 वाला प्लॅन. हा, 30 MBPS ना. हा, मग ते जिओ वाल्यांना जर सर बोलवून ना, तो 30 MBPS चा प्लॅन थोडा जास्त वाढवून घेतला ना. नाही ना, तेवढे मला मग त्याचे पैसे मी कुठून भरायचे दर महिन्याला? हा, राईट राईट. मग तेच त्याच्यासाठीच काय होऊ शकतं का? मग मी मॅमशी बोलते. म्हणजे मी त्याचं बिलिंग कुठून करायचं? हो, बरोबर आहे सर. मग आता हे 30 MBPS चा जो सध्या जो प्लॅन आहे तो मला समग्र शिक्षाकडून केला जातो. तर तो सर, त्याने तुमचं हे 2 टीव्ही पण चाललेले आहेत, आणि शिवाय असं आहे की त्यांनी त्यांची जी कॉम्प्युटर लॅब दिलेली मला 10 टर्मिनल्स, ती एन कॉम्प्युटिंगने जोडलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्या लॅब मध्येच नेट आहे. ऍक्च्युली हे आम्ही शाळेचं काम आहे म्हणून आम्ही तिकडचे लॅब मधलं कनेक्शन मी माझ्या स्वतःच्या खर्चाने इकडे वायरी टाकल्या. अच्छा अच्छा अच्छा. ऍक्च्युली ते तसं त्यांचं रिक्वायरमेंट नव्हतीच.
अच्छा हा सर, पण मग आता सध्या म्हणजे जिथे पण तुमचे गॅजेट्स आहेत, टीव्ही आणि ते 20 आणि लॅपटॉप, ते टर्मिनल्स एकमेकाला एन कॉम्प्युटिंगने जोडलेले असल्यामुळे तुम्ही जर त्याला पर्सनली वापरायला द्यायला सांगितलं तर ते देऊ नाही शकत, कारण ते तिथून हा काढता नाही येणार. बरोबर बरोबर, कारण काढल्यानंतर त्याचा नुसता मॉनिटर आहे, तो चालणारच नाही. करेक्ट 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 करेक्ट. हा तर म्हणजे आता ते हे गॅजेट 10 गॅजेट असे आहेत. अच्छा बर सर, मग हे जे तुमचे जे 20 लॅपटॉप आहेत कम्प्युटर लॅब मध्ये ठेवलेले असतील? नाही, त्याच्यासाठी सेपरेट वर्ग आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये ते आहे. माइंडस्पार्कची लॅब वेगळी आहे माझी. अच्छा, मग तिथे त्या 20 लॅपटॉपला इंटरनेट आहे का? नाही, मी तुम्हाला त्याला पूर्वीच सांगितलं की नाही. ठीक आहे सर, ठीक आहे, समजलं. ओके, गॉट इट. चालेल सर, आपण ना मग काही लागलं तर मी तुम्हाला फोन करते. बाकी मला जे विचारायचं होतं मेन तर ते झालंय विचारून. तर तुम्हाला काय तुमच्या बाजूने शेअर करायचं असेल तर करा. नाही नाही, धन्यवाद. ओके सर, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर टाइम सर. मी तुम्हाला कॉल करते पुढच्या काही पण गोष्टीसाठी, अपडेटसाठी. थँक्यू. एक सेकेंड सर, नमस्कार. हाँ, नमस्कार नमस्कार सर. मैडम, बोलिए. सर, आपके यहाँ इंटरनेट का इशू आपने बताया, बच्चे हाँ, आपके हाँ. 8वीं तक है, 8 तक स्टूडेंट्स हैं आपके यहाँ पे? क्या? 10th 8 तक है मैम, 10th स्टैंडर्ड तक है मैम. 10th स्टैंडर्ड, फर्स्ट टू 10th स्टैंडर्ड. अच्छा, टीचर्स सारे सब्जेक्ट के टीचर्स हैं आपके पास? बिल्कुल. अच्छा, लेकिन मुझे स्कूल की अच्छी बातें नहीं बताइए, स्कूल में चैलेंज आपको एज अ हेडमास्टर क्या आती है, ये बताएंगे एक बार? नॉर्मली मुझे स्कूल चैलेंज में क्या है? मुझे स्कूल में पहले प्रेजेंटी का इशू था, वो तो अभी सॉल्व हो गया है. ठीक है अभी हम एफएलएन पे काम कर रहे हैं. जी. हाँ, बच्चों को बेसिक अभी हाँ, एजुकेशन का बेसिक दिक्कत जो है? है बच्चों का, क्योंकि पीछे मेरे टीचर्स नहीं थे. अभी अच्छा. मुझे सब टीचर्स मिल गए हैं, तो हम एफएलएन पर काम कर रहे हैं. एफएलएन पर काम करेंगे, उनका बेस अच्छा करने की कोशिश करेंगे. अच्छा, ऐसा बच्चे कितने हैं जो बहुत होशियार है पढ़ने में? 15% से ज्यादा बहुत होशियार है, लेकिन उनके डेवलपमेंट में थोड़ी बहुत प्रॉब्लम आती है, क्योंकि लैंग्वेज बैरियर्स है, इधर अदर बैरियर्स हैं. आपके इस हॉस्टल में कौन रहता है? आप कैंपस में रहते हैं या कोई और टीचर रहते हैं या हॉस्टल में? हमारे सुपरिटेंडेंट रहते हैं, सुपरिटेंडेंट लेडीज रहती है, मेरे क्लास 4 रहते हैं, मैं यही पास में रहता हूँ, हमारे ठीक है. टीचर पास में होते हैं. अगर आपको लैपटॉप मिलता है तो क्या बच्चे जुड़ सकते हैं शाम को पढ़ने के लिए? कुछ बच्चे ऐसा है, बिल्कुल जुड़ेंगे. मेरे अभी जो गैजेट्स है उनसे भी जुड़ते हैं ना. इवनिंग में अभी भी सर, तो हम जुड़ ही रहे हैं. इवनिंग में हाँ, evening- इवनिंग में तो मैंने स्कूल बिल्डिंग खुली कर दी थी पीछे. अगर हमने जब पहले क्लास शुरू किए थे नाइट टाइम में, जी जी जी. हाँ, तब भी तो हमारी स्कूल रेगुलर ही थी. नहीं, आपकी स्कूल रेगुलर है, मुझे इस बारे में पता है, लेकिन जैसे क्योंकि आपके जो हम लाइव क्लास में दो तरीके की क्लास हमारी होगी. जो लाइव क्लास होगी उसमें तो जो लैपटॉप मिलेगा उसमें जो तेज बच्चे हैं उनको जरूर जोड़िए, क्योंकि उनको जल्दी समझ में आएगा. दूसरा, हम जो लैपटॉप में कंटेंट देंगे, अगर बच्चों को हम ज्यादा लैपटॉप नहीं दे रहे, हम सिर्फ 5 ही देंगे, लेकिन वो 5 लैपटॉप जो मिलेगा उसमें सारा कंटेंट इनबिल्ट ही होगा मराठी मीडियम के बच्चों को. अगर हाँ, अगर आपके लैपटॉप्स को नेटवर्क की जरूरत नहीं है या ज्यादा स्पीडली नेटवर्क की जरूरत नहीं होगी, तो वो बहुत अच्छी तरह से वर्क कर सकते हैं हमारे हॉस्टल में. और कितने हमारे हॉस्टल में कितने बच्चे रहते हैं, बॉयज गर्ल्स अलग अलग? आप क्या एक टाइम टेबल बना सकते हैं बच्चों को कि एक बार में तो ज्यादा से ज्यादा एक लैपटॉप पे 4 बच्चा बैठेगा, 4 से 6 बैठेंगे. 4 से 6 बैठेंगे, तो एक बस. क्लास को एक घंटा, हर क्लास को अगर 1 घंटे का टाइम दे दिया हॉस्टल में, बिल्कुल तो बिल्कुल दे सकते हैं. तो ऐसा टाइम टेबल आप बना सकते हैं? बिल्कुल बना सकते हैं. ठीक है सर, तो मैं ऐसा करूंगी, स्पेशली आपके स्कूल के लिए कंटेंट को डाल के दूंगी. वो हमारी लाइव क्लास नहीं होगी. आप जो बच्चों को धन्यवाद. बेसिक एजुकेशन में दिक्कत आ रही है उन बच्चों को, और मुझे आप उसका फीडबैक दीजिएगा कि बच्चों को क्या वीडियोस देख के उसके कंटेंट समझ में आ रहे हैं क्या. कोशिश करूंगी कि 1 से लेकर के 8वीं तक या 10वीं तक का पूरा कंटेंट डाल के दूं. आप फिर मुझे बताइएगा हर क्लास में 5-5 बच्चों का एक्सपेरिमेंट देख करके कि बच्चों को कितना समझ में आ रहा है. अब इसमें एक चैलेंज बिल्कुल आएगा बिल्कुल सर, बिल्कुल. जो
हेडफोन है, एक हेडफोन का वैसे ज्यादा कॉस्ट नहीं आता, क्या इस तरह के आप टीचर मिलके क्या उसको अगर हेडफोन लगा दें अगर एंड्रॉइड लैपटॉप में, तो क्या वो आप कंट्रीब्यूट कर सकते हैं, क्योंकि वो हमारे लिए बहुत कॉस्ट हो जाएगा। नहीं, हेडफोन की बात ऐसी है कि हेडफोन कितने चलते हैं, एक लैपटॉप में 10 से ज्यादा हेडफोन नहीं चलते। अच्छा, और हेडफोन 10 हेडफोन भी अगर कनेक्टिविटी, इलेक्ट्रॉनिक गैजेट का उतना ही लिमिटेशन है मेरे हिसाब से। जी जी जी। हाँ, नहीं 10 से आपके आगे यहाँ तो तो नहीं चलते, इंडिविजुअल और 10 भी बच्चे कनेक्ट अगर कर दिए ना तो आवाज में दिक्कत आती है, जिसकी वजह से वो हेडफोन, लैपटॉप का जो स्पीकर होता है उससे जी तो जी जी बेहतरीन, हेडफोन जी से जी बेहतरीन वहां होता है। जी जी जी। नहीं नहीं, समझ में आ गया सर। हेडफोन इंडिविजुअल बच्चों पे, अब अगर आप 5 बच्चे एक लैपटॉप पे पढ़ेंगे तो हेडफोन का काम नहीं हो पाएगा। वही। जी जी जी, कोई बात नहीं सर। आपके स्कूल के साथ हम एक नई कोशिश करने की कोशिश कर रहे हैं कि अगर हम धन्यवाद। कंटेंट को इनबिल्ड करके डाल दें, और अगर लाइव क्लास के लिए की जो पढ़ाई है वो डिफरेंट है, लेकिन अभी जो आपके बच्चे जो FLN पे आप काम कर रहे हैं, हम देखना चाहते हैं कि अगर बिना इंटरनेट के आपके बच्चे कैसे पढ़ रहे हैं और वो कंटेंट हम आपको कैसे देख के पढ़ाएं। तो मैं कोशिश कर रही हूँ, और आपसे मुलाकात होगी सर, 22 तारीख को हम लोग मिलेंगे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। धन्यवाद। ठीक है सुलक्षणा मैम। Yes, ma'am. I'm ending the recording.